नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजे स्मार्ट स्टडीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जानेवारी 2026 या महिन्यातील चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, दरवर्षी DRDOचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 1 जानेवारी। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली? उत्तर आहे गोवा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सदानंद दाते। पुढचा प्रश्न आहे, महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनली आहे? उत्तर आहे दीप्ती शर्मा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे महेंद्र हरपाळकर। पुढचा प्रश्न आहे, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे PV सिंधू। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे विवेक भीमानवार। पुढचा प्रश्न आहे, 2025च्या FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर आहे मॅग्नस कार्लसन। पुढचा प्रश्न आहे, 2025च्या FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर आहे अलेक्झांड्रा बोऱ्याचकिना। पुढचा प्रश्न आहे, NIAचा प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आला आहे? उत्तर आहे राकेश अग्रवाल। पुढचा प्रश्न आहे, पुरुष इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO कोण ठरल्या आहे? उत्तर आहे जयश्री उल्लाल। पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे एअर मार्शल नागेश कपूर। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 2 जानेवारी। पुढचा प्रश्न आहे, बल्गेरिया हा देश युरो स्वीकारणारा कितवा देश ठरला आहे? उत्तर आहे 21वा। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला राष्ट्रीय स्तरावरील ऑर्गनाइज्ड क्राईम नेटवर्क डेटाबेस OCND कोणी सुरू केला आहे? उत्तर आहे अमित शहा। पुढचा प्रश्न आहे, भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? उत्तर आहे जपान। पुढचा प्रश्न आहे, विजयवाडा येथे झालेल्या 87व्या वरिष्ठ राष्ट्रीय व राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे सूर्या करिश्मा तमिरी। पुढचा प्रश्न आहे, विजयवाडा येथे झालेल्या 87व्या वरिष्ठ राष्ट्रीय व राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे ऋत्विक संजीवेस। पुढचा प्रश्न आहे, 5व्या राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? उत्तर आहे नरेंद्र मोदी। पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले जयंती केव्हा साजरी केली जाते? उत्तर आहे 3 जानेवारी। पुढचा प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर पोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? उत्तर आहे काम्या कार्तिकेयन। पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतात वाघांच्या मृत्यूंची संख्या किती झाली आहे? उत्तर आहे 166। पुढचा प्रश्न आहे, लाईफस्टाईल बाय P&G ची नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनली आहे? उत्तर आहे सारा तेंडुलकर। पुढचा प्रश्न आहे, 8वे वेतन आयोग स्थापन करणारे कोणते राज्य पहिले बनले आहे? उत्तर आहे आसाम। पुढचा प्रश्न आहे, भारतातील महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे सोड मरीन। पुढचा प्रश्न आहे, महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक जिंकले? उत्तर आहे चीन। पुढचा प्रश्न आहे, महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे रौप्य पदक। पुढचा प्रश्न आहे, डिजिटल हेरिटेज ऑडिओ सेल्फ गाइडेड हा उपक्रम सुरू करणारा राज्यातला पहिला किल्ला कोणता ठरला आहे? उत्तर आहे लोहगड। पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने एक भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्स सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे? उत्तर आहे 1 जानेवारी 2026। पुढचा प्रश्न आहे, DRDOने नुकतेच कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशा येथे केली आहे? उत्तर आहे प्रलय। पुढचा प्रश्न आहे, गिनी देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? उत्तर आहे कर्नल मामडी डोंबोया। पुढचा प्रश्न आहे, ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनले आहेत? उत्तर आहे अनु गर्ग। पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 4 जानेवारी। पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्तरावर तांदूळ उत्पादनात भारताला कोणते स्थान मिळाले आहे? उत्तर आहे पहिले।
पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे, श्री कुमारजी पिल्लई. पुढचा प्रश्न आहे, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे, पुणे. पुढचा प्रश्न आहे, रेवती प्रशांत मोहिते डेरे यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे, मेघालय उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक अवयव दान केले आहे? उत्तर आहे, कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सरकारी AI क्लिनिक कोठे सुरू झाले आहे? उत्तर आहे, नोएडा. पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी निवृत्त केली आहे? उत्तर आहे, INS सिंधुघोष. पुढचा प्रश्न आहे, 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? उत्तर आहे, बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न आहे, 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी कोठे केले आहे? उत्तर आहे, वाराणसी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे, 5 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, पारंपरिक टपाल सेवा पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे, डेन्मार्क. पुढचा प्रश्न आहे, IFFCO साहित्य सन्मान 2025 कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे, मैत्रेयी पुष्पा. पुढचा प्रश्न आहे, ओह रे किसान या पुस्तकासाठी IFFCO युवा साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे, अंकिता जैन. पुढचा प्रश्न आहे, यंदाचा ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे? उत्तर आहे, दशावतार. पुढचा प्रश्न आहे, पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात 8 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? उत्तर आहे, सोनम येशे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अन्न महामंडळ FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे, रवींद्र कुमार अग्रवाल. पुढचा प्रश्न आहे, सीमा रस्ते संघटनेच्या BRO 29व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग. पुढचा प्रश्न आहे, सदानंद वसंत दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक DGP म्हणून कोणाच्या जागेवर नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे, रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्सची सुरुवात कोणत्या ठिकाणी होणार आहे? उत्तर आहे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणत्या वर्षी हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले? उत्तर आहे, 2026. पुढचा प्रश्न आहे, जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे, 6 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, 2026च्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने कोणत्या शहरात नवीन सायन्स सिटी उभारण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे, नवी मुंबई. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनेने कोणत्या देशासोबत लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर सूर्यास्त यासाठी करार केला आहे? उत्तर आहे, इस्रायल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने तैमूर क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? उत्तर आहे, पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनप यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे, झारखंड उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे, विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक जलद स्पर्धेत पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? उत्तर आहे, अर्जुन एरिगेसी. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड बीच चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या अर्जुन एरिगेशी या बुद्धिबळपटूने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे, कांस्य पदक. पुढचा प्रश्न आहे, गुवाहाटीपासून सुरू होणारी भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावेल? उत्तर आहे, हावडा आणि गुवाहाटी. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर निर्बंध घालण्याची योजना करत आहे? उत्तर आहे, फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2026 मध्ये कोणते राज्य भारतातील आघाडीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास आले आहे? उत्तर आहे, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे, पणजी, गोवा. पुढचा प्रश्न आहे, कोणते राज्य ग्रामपंचायतमध्ये डिजिटल ग्रंथालय स्थापन करणार आहे? उत्तर आहे, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, 2026 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पद कोणाकडे आहे? उत्तर आहे, ज्ञानेश कुमार. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती मोहम्मद मुश्ताक अयुमंतकाथा यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे, सिक्कीम उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे, कोणता दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे, 9 जानेवारी.
पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे, गुवाहाटी, आसाम. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच गेम्स यांच्या दुसऱ्या संस्करणाची सुरुवात कोठे झाली? उत्तर आहे, दिव. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे, उत्तराखंड उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे, मद्रास संगीत अकादमीने 2026 मध्ये नृत्यकला निधी पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे? उत्तर आहे, उर्मिला सत्यनारायण. पुढचा प्रश्न आहे, कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12 आवृत्तीचे आयोजन 8 ते 11 जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले? उत्तर आहे, भुवनेश्वर, ओडिसा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कुठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे शालेय मुलांना वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य केले आहे? उत्तर आहे, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? उत्तर आहे, हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे, संगम कुमार साहू. पुढचा प्रश्न आहे, कोणती जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे व्यवस्था बनली आहे? उत्तर आहे, भारतीय रेल्वे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर आहे, 10 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, जगातील दुसरी पर्यावरणीय मानक प्रयोगशाळा कोणत्या भारतीय शहरात स्थापन करण्यात आली आहे? उत्तर आहे, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात दृष्टिहीन लोकांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय उघडण्यात आले आहे? उत्तर आहे, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताचे कोणते शहर महिलांसाठी सर्वोत्तम शहर ठरले आहे? उत्तर आहे, बेंगलोर. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे, 11 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, 70 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाणार आहे? उत्तर आहे, सुरत. पुढचा प्रश्न आहे, बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? उत्तर आहे, भारत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने संस्कार शाळा योजना सुरू केली आहे? उत्तर आहे, आसाम. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या नागोरी अश्वगंधा याला GI टॅग मिळाला आहे? उत्तर आहे, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने सांझ शक्ती या युद्धसरावाचे आयोजन कोठे केले? उत्तर आहे, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार केला आहे? उत्तर आहे, दिल्ली सरकार. पुढचा प्रश्न आहे, न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे, नलिनी जोशी. पुढचा प्रश्न आहे, कोणता भारतातील पहिला जैवआनंदी जिल्हा बनणार आहे? उत्तर आहे, केईपन्योर. पुढचा प्रश्न आहे, 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे, नेहार दुबळे. पुढचा प्रश्न आहे, अदानी समूहाने अलीकडेच 570 मेगावॅट क्षमतेचा वांगचू जलविद्युत प्रकल्प सुरू केला आहे, तर हा प्रकल्प कुठे आहे? उत्तर आहे, भूतान. पुढचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाच्या व्यावसायिकासाठी V4 विजा सुरू केला आहे? उत्तर आहे, चीन. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे, 8 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणांनी UIDAI आधार शुभंकराचे अनावरण केले आहे, तर त्याचे नाव काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे, उदय. पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिले सूर्योदय महोत्सव 2025 ते 26 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने कोलामार्का वनक्षेत्राला नुकताच अभयारण्याचा दर्जा दिला आहे? उत्तर आहे, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आले आहे? उत्तर आहे, गणेश चव्हाण. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचे व्हर्च्युअल उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे, केरळ. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात 2000 वर्षांपूर्वीचे राजा वसुदेव यांच्या काळातील कुशाणकालीन नाणी आणि निलमचे तुकडे सापडले आहे? उत्तर आहे, पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे, 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे, ऋतिका राठोड. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे, रौप्य पदक. पुढचा प्रश्न आहे,
अणुऊर्जा नियामक मंडळाचे AERB नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? उत्तर आहे श्री ए.के. बालासुब्रमण्यम. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या NSG राष्ट्रीय आयडी डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे अमित शहा. पुढचा प्रश्न आहे, विराट कोहलीने सर्वात जलद 28,000 आंतरराष्ट्रीय धावा किती डावात केल्या आहे? उत्तर आहे 624. पुढचा प्रश्न आहे, माजी सैनिक दिन केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 14 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लाईट हाऊस महोत्सवाची सुरुवात कोठे झाली आहे? उत्तर आहे विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेमध्ये परमशक्ती सुपर कम्प्युटरचे अनावरण करण्यात आले? उत्तर आहे IIT मद्रास. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 15 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, 2025चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे मेजर स्वाती शांताकुमार. पुढचा प्रश्न आहे, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे जेसी बकी. पुढचा प्रश्न आहे, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे वॅगनर मौरा. पुढचा प्रश्न आहे, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर आहे हॅमनेट. पुढचा प्रश्न आहे, 15 जानेवारी 2026 रोजी कितवा भारतीय लष्कर दिवस साजरा करण्यात आला? उत्तर आहे 78वा. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या AI चित्रपट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे झोबेर उल्लासी. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या ठिकाणी शास्त्रीय भारतीय भाषांमध्ये 55 साहित्य कृतींचे प्रकाशन केले? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 14 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डाच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? उत्तर आहे संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 12 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, भूतानमधील भारताच्या राजदूताने कोणत्या राज्याचा सांस्कृतिक दौरा केला आहे? उत्तर आहे ओडिसा. पुढचा प्रश्न आहे, बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे? उत्तर आहे 2030. पुढचा प्रश्न आहे, 69वे राष्ट्रीय शालेय खेळ 2025-26 मध्ये कोण अव्वल स्थानी आले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, टेक्नोपेंट्सचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? उत्तर आहे रोहित शर्मा. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील रतपाणी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर आहे विष्णू श्रीधर वाकणकर. पुढचा प्रश्न आहे, ब्रिक्स 2026 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आलेले आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 पदक तालिकेत प्रथम स्थानावर कोण आहे? उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 16 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 ICCच्या ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माला मागे टाकत नंबर 1 वनडे फलंदाज कोण बनला आहे? उत्तर आहे विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे, स्थलसेना दिवस 2026 कोठे साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे औंध. पुढचा प्रश्न आहे, पुणे ग्रँड टूर 2026 चा सदिच्छा दूत कोण बनला आहे? उत्तर आहे MS धोनी. पुढचा प्रश्न आहे, भारत तिबेट सीमा पोलीस ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे शत्रुजित सिंग कपूर. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 16 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सुरू करणारी भारतातील पहिली ग्रामीण बँक कोणती बनली आहे? उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँक. पुढचा प्रश्न आहे, भारताने कोणता दिवस लोकपाल दिन म्हणून घोषित केला आहे? उत्तर आहे 16 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला सॉव्हनेर पार्क कोठे होणार आहे? उत्तर आहे चेन्नई. पुढचा प्रश्न आहे, आर्यन वार्ष्णेय हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे? उत्तर आहे 92वा.
पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 80व्या. पुढचा प्रश्न आहे, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे सिंगापूर. पुढचा प्रश्न आहे, कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे न्यायमूर्ती सुजॉय पॉल. पुढचा प्रश्न आहे, इंडिया इलेक्ट्रिसिटी समिट 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळिंबाला जीआय टॅग देण्यात आलेला आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारत मासे उत्पादनात कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे? उत्तर आहे दुसऱ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने कोणत्या नावाने आधुनिक ड्रोन युद्ध दलाची स्थापना केली आहे? उत्तर आहे भैरव फोर्स. पुढचा प्रश्न आहे, 2026च्या महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक घेणारी दिल्ली कॅपिटल्सची खेळाडू कोण आहे? उत्तर आहे नंदिनी शर्मा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात 28व्या राष्ट्रकुल वक्ता परिषदेचे आयोजन करणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय अभिनेत्याने केजुत्सूच्या जपानी समुराय तलवारबाजी परंपरेत सामील होऊन एक दुर्मिळ जागतिक मान्यता मिळवली आहे? उत्तर आहे पवन कल्याण. पुढचा प्रश्न आहे, एनडीआरएफ स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 19 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण संदर्भात टायला पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे माधव गाडगीळ. पुढचा प्रश्न आहे, पंखुरी पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या धरणाचे नाव बदलून नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे कोयना धरण. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? उत्तर आहे ऑपरेशन स्वदेश. पुढचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाने कोणासोबत संयुक्त HNS प्रतिक्रिया अभ्यास आयोजित केला आहे? उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो? उत्तर आहे खाशाबा जाधव. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे नितीन नबीन. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले गहन प्रजनन केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न आहे, कॅनडा देशात न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर महाराष्ट्राचे कोणत्या जिल्ह्यातील आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय सतर्कता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रवीण वशिष्ठ. पुढचा प्रश्न आहे, विजय हजारे करंडक 2025 ते 26 कोणत्या संघाने पटकावले? उत्तर आहे विदर्भ. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोठे सुरू झाली आहे? उत्तर आहे कोलकाता ते गुवाहाटी. पुढचा प्रश्न आहे, आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न आहे, 9व्या आंतरराष्ट्रीय मसाल्याच्या परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे कोची. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकुलाच्या सभापती आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांची बैठक कोण आयोजित करणार आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे, अनुप कुमार साहा यांची कोणत्या बँकेच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, शाया जिंदानी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे येमन. पुढचा प्रश्न आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारी रोजी कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते? उत्तर आहे पराक्रम दिवस. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G वापरकर्ता देश बनला आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे, 2025 ते 26 मध्ये विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली आहे? उत्तर आहे विदर्भ. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे चंदना सिन्हा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 24 जानेवारी.
पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बालिका दिवस 2026 ची थीम काय आहे? उत्तर आहे, एम्पॉवरिंग एव्हरी डॉटर बिल्डिंग अ स्ट्रॉंगर इंडिया. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कोठे स्थापन केले जाईल? उत्तर आहे, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, 27 वर्षाच्या सेवेनंतर सुनीता विलियम्स कोणत्या अंतराळ संस्थेतून निवृत्त झाल्या? उत्तर आहे, नासा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे, 25 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कृषी संकटावर मात करण्यासाठी बेंबळा सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे. तर हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे, यवतमाळ. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? उत्तर आहे, 131. पुढचा प्रश्न आहे, भारताने 26 जानेवारी 2026 रोजी कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? उत्तर आहे, 77वा प्रजासत्ताक दिन. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे, 15. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर आहे, रोहित शर्मा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात कोणत्या ठिकाणी मृत्यू झाला? उत्तर आहे, बारामती. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे शिवलिंग कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आले आहे? उत्तर आहे, बिहार. पुढचा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम कुठे सुरू केला आहे? उत्तर आहे, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, 25 वर्षानंतर कोणत्या राज्यात पेसा कायदा सुरू झाला आहे? उत्तर आहे, झारखंड. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथकुटीर याचे उद्घाटन कोठे केले आहे? उत्तर आहे, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मश्री 2026 घोषित झाला आहे? उत्तर आहे, 11. पुढचा प्रश्न आहे, 2026 चा पद्मविभूषण किती जणांना घोषित झाला आहे? उत्तर आहे, 5. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे, ग्रासा माशेल. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे, 75. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे, 26 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, यावर्षी कोणत्या राज्याने सर्वाधिक पद्म पुरस्कार विजेते नोंदवले आहे? उत्तर आहे, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे, सीता अशोक शेळके. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे, 26 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह 2026 कुठे आयोजित केला जाईल? उत्तर आहे, गोवा. पुढचा प्रश्न आहे, एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये भारताला किती स्थान मिळाले आहे? उत्तर आहे, 6वे. पुढचा प्रश्न आहे, बाल तस्करी रोखण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल भारतीय रेल्वेने कोणाला सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला आहे? उत्तर आहे, चंदना सिन्हा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूने 420 ग्रॅम स्लॅम मॅच जिंकली आहे? उत्तर आहे, नोवाक जोकोविच. पुढचा प्रश्न आहे, 2026 नुसार सलग 10व्या वर्षी कोणते शहर जगातील सर्वात सुरक्षित ठरले? उत्तर आहे, अबुधाबी. पुढचा प्रश्न आहे, 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा जगातील दुसरा देश कोणता बनला आहे? उत्तर आहे, फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद होते? उत्तर आहे, वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क. पुढचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथ संचालन 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला आहे? उत्तर आहे, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे कितवे उपमुख्यमंत्री होते? उत्तर आहे, 8वे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या 77व्या प्रजासत्ताकाचे प्रमुख पाहुणे कोण होते? उत्तर आहे, उर्सुला वॉन डेर लेयन आणि एंटोनियो कोस्टा. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी पंजाब केसरी लाला लजपतराय यांची जयंती कधी साजरी केली जाते?
उत्तर आहे 28 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरल्या आहे? उत्तर आहे सुनेत्राताई अजित पवार. पुढचा प्रश्न आहे, 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती सुरू झालेली आहे? उत्तर आहे चौथी. पुढचा प्रश्न आहे, रस्ते बांधण्यासाठी बायोबिटुमिनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न आहे, 48वी आसियान शिखर परिषद 2026 कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे फिलिपाईन्स. पुढचा प्रश्न आहे, सीआरपीएफचे नवे डीआयजी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे रविशंकर छबी. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने मान्यता दिलेला नाशिक सोलापूर अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉर याची लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 374 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पंतप्रधानाचा कार्यकाळ 10 वर्षापर्यंत मर्यादित करणारा कायदा करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे मलेशिया. पुढचा प्रश्न आहे, भारताने पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्प कोठे सुरू केला आहे? उत्तर आहे अंदमान समुद्र. पुढचा प्रश्न आहे, सिनियर भारतीय महिला फुटबॉल टीमच्या कोच म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? उत्तर आहे अमेलिया वॉल्वरडे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेला सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 मिळाला आहे? उत्तर आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या भारतीय राज्यात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये भारततेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? उत्तर आहे नमिता गोखले. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 30 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडे संविधानाच्या नवीन आवृत्तीचे कोणत्या भाषेत प्रकाशन केले आहे? उत्तर आहे संथाली भाषा. पुढचा प्रश्न आहे, 2025चा टर्नर पुरस्कार जिंकणारा पहिला अपंग कलाकार कोण बनला आहे? उत्तर आहे नेना कालू. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणता राज्य आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे? उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कलान केंद्राचे उद्घाटन केले? उत्तर आहे गुवाहाटी. पुढचा प्रश्न आहे, कैमूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प बनले आहे? उत्तर आहे बिहार. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या शहरातील भागीरथपुरा भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव साथीच्या रोगात रूपांतरित झाला? उत्तर आहे इंदोर. पुढचा प्रश्न आहे, भोगपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, डीआरडीओने सैनिकांसाठी विकसित केलेले स्वदेश याचा संबंध कशाशी आहे? उत्तर आहे पोर्टेबल जलशुद्धीकरण प्रणाली. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच माधव गाडगीळ यांचे निधन झाले यांचा संबंध कशाशी होता? उत्तर आहे पर्यावरण. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या ड्रोन संरक्षणाला बळकटी देण्यासाठी भारताने कोणते मिशन सुरू केले आहे? उत्तर आहे मिशन सुदर्शन चक्र. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेद्वारे शाईन ही एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे भारतीय मानक ब्युरो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने क्लाउड 9 नावाचा एक तारामुक्त वायू समृद्ध गडद पदार्थाचा ढग शोधला आहे? उत्तर आहे नासा. पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगे यांचे 7 जानेवारी रोजी निधन झाले, त्यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? उत्तर आहे 2006. पुढचा प्रश्न आहे, सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण सुविधा स्थापित करणारा भारत जगातील कितवा देश बनला आहे? उत्तर आहे 5वा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पारस मेळा 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाईल? उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोणत्या शहरात सुरू होणार आहे? उत्तर आहे लखनौ. पुढचा प्रश्न आहे, लेदर एक्सपोर्ट कौन्सिलचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? उत्तर आहे रमेश कुमार जुनेजा. पुढचा प्रश्न आहे, 2025 ते 26 ॲशेस मालिका कोणत्या देशाने जिंकलेली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया.
पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने जिल्हा नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे, वस्त्र मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने PIB कोणत्या राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे? उत्तर आहे, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या गणितज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या राज्यातील 2025 ची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे? उत्तर आहे, न्यू साऊथ वेल्स. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने WHO सह 66 जागतिक संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे, अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, 88वा गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर आहे, वन बॅटल आफ्टर अनादर. पुढचा प्रश्न आहे, इस्रोच्या कोणत्या प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी ठरले आहे? उत्तर आहे, PSLV-62. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी ग्रीन अमोनिया योजना कोठे सुरू होणार आहे? उत्तर आहे, काकीनाडा. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीनाशी येवलेने बीच पेचक सिलट या खेळात कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे, कांस्य पदक. पुढचा प्रश्न आहे, जगातील 5व्या आणि भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोठे उभारण्यात येत आहे? उत्तर आहे, लखनौ. पुढचा प्रश्न आहे, ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे अध्यक्षपद भारताकडे असून या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे? उत्तर आहे, कमळ. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सरकारने किती नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे, 81. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे निवडून आले आहेत? उत्तर आहे, भाजप. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणते राज्य सुरू करणार आहे? उत्तर आहे, ओडिसा. पुढचा प्रश्न आहे, अमित शहा यांच्या हस्ते 227 कोटी रुपयांच्या पुनर्विकसित श्रीमंत शंकरदेव जन्मस्थळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? उत्तर आहे, आसाम. पुढचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशाने रिअल टाइम सोर्स अपोर्शनमेंट सुपरसाइट सुरू केली? उत्तर आहे, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, 2025 च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या कोणत्या विजेत्याने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांचा पुरस्कार सुपूर्द केला? उत्तर आहे, मारिया कोरिना मचाडो. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाने पॅक्स सिलिका भागीदारीवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे, अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाईफ सायन्सेस धोरण 2026 ते 2030 चे अनावरण केले आहे? उत्तर आहे, तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकल्पात टाटा समूहाने 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे? उत्तर आहे, सिटी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने संशोधन विद्वानासाठी अटल विचार अग्रगामी योजना जाहीर केली आहे? उत्तर आहे, आसाम. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या अंतर्गत 10,000 बोंडो महिलांनी पारंपरिक बागुरुंबा नृत्य सादर केले? उत्तर आहे, आसाम. पुढचा प्रश्न आहे, भारतीय महिला हॉकी गोलकीपर सविता पुनिया यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे, पद्मश्री पुरस्कार. पुढचा प्रश्न आहे, 2025 ते 26 च्या पुरुष हॉकी इंडिया लीगच्या अंतिम फेरीत कलिंगा लॉन्सर्सने कोणत्या संघाला हरवून विजेतेपद जिंकले आहे? उत्तर आहे, रांची रॉयल्स. पुढचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कोठे आयोजित केला जाईल? उत्तर आहे, हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशचे राज्यपाल मांगूबाई पटेल यांनी कोणते वर्ष कृषी वर्ष शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे, 2026. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये पहिली ड्रोन स्कूल सुरू झाली आहे? उत्तर आहे, नागालँड. पुढचा प्रश्न आहे, इस्रो कोणत्या प्रक्षेपकाद्वारे लॉस N1 या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? उत्तर आहे, PSLV-62. पुढचा प्रश्न आहे, वित्त आयोगाच्या प्रकल्पासाठी समीक्षा पोर्टल कोणी सुरू केले आहे? उत्तर आहे, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर वसूल करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? उत्तर आहे, धमतरी छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वर्तमानपत्र दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे, 29 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन मेगाबुरू ही नक्षलवादी विरोधी कारवाई कोणत्या राज्यात राबवली जात आहे? उत्तर आहे, झारखंड.
पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक पदक विजेत्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली आहे त्या कोणत्या राज्याच्या आहे? उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स AMI 2025 ते 26 च्या अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 6व्या. पुढचा प्रश्न आहे, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स AMI 2025 ते 26 च्या अहवालानुसार सलग तिसऱ्यांदा कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे चीन. पुढचा प्रश्न आहे, 19 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान 86 अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोठे पार पडली? उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे जनभवन. पुढचा प्रश्न आहे, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर आहे बाप्या. पुढचा प्रश्न आहे, 79वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीची सुरुवात कोणत्या राज्यात झाली आहे? उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न आहे, PNG ज्वेलर्सने आपला नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे रणबीर कपूर. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारत युरोपियन संघ EU शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, एशियन बॉक्सिंग कौन्सिलच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे विजेंदर सिंह. पुढचा प्रश्न आहे, पृष्ठसेवा आणि व्यावसायिकतेबद्दल कोणत्या राज्यातील पोलिसांना राष्ट्रपती पोलीस रंग पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन केंद्र कोठे सुरू करण्यात आले? उत्तर आहे अहमदाबाद, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार आहे? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ऑपरेशन अंतर्गत 55 कोटीचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केले आहे? उत्तर आहे ऑपरेशन सह्याद्री चेकमेट. पुढचा प्रश्न आहे, 6व्या खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये दिल्लीच्या 14 वर्षीय आरुष तिवारीने फिगर स्केटिंगमध्ये कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे कांस्य पदक. पुढचा प्रश्न आहे, नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने मुलींसाठी 1250 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे? उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, शाया मोहसेन जिंदानी हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झाले आहे? उत्तर आहे येमेन. पुढचा प्रश्न आहे, 2026चा 17वा तटरक्षक सराव दोस्ती सत्राचे आयोजन कोणत्या देशादरम्यान करण्यात आले? उत्तर आहे भारत, श्रीलंका आणि मालदीव. पुढचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग WPL मध्ये पहिले शतक कोणी लगावले? उत्तर आहे नॅट सायवर ब्रॉन्ट. पुढचा प्रश्न आहे, इंडिया एनर्जी वीक 2026 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? उत्तर आहे गोवा. पुढचा प्रश्न आहे, उद्रेक झालेला शिवेलुच ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? उत्तर आहे रशिया. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे PM स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले? उत्तर आहे तिरुवनंतपुरम. पुढचा प्रश्न आहे, AI अल्फाजिनोम याचा संबंध कोणाशी आहे? उत्तर आहे गुगल. पुढचा प्रश्न आहे, वित्त आयोगाच्या प्रकल्पासाठी समीक्षा पोर्टल कोणी सुरू केले आहे? उत्तर आहे ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या लक्कुंडी येथे नवपाषाण काळातले अवशेष मिळाले आहे? उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन सह्याद्री चेकमेट याचा संबंध कोणाशी आहे? उत्तर आहे DRI. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे? उत्तर आहे एलिसा होली. पुढचा प्रश्न आहे, 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकात बांगलादेशची जागा कोणत्या संघाने घेतली आहे? उत्तर आहे स्कॉटलंड. पुढचा प्रश्न आहे, भारतीयांना AI उपलब्ध करून देण्यासाठी पीपल फर्स्ट फोरम कोण सुरू करणार आहे? उत्तर आहे जिओ. पुढचा प्रश्न आहे, मार्क यांचे नुकतेच 25 जानेवारी रोजी निधन झाले आहे ते कोण होते? उत्तर आहे ज्येष्ठ पत्रकार व लेखक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचे असेल तर नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या अभ्यासाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.